ब्रिटनच्या राजघराण्यातील किंग चार्ल्स तिसरे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. अमेरिका हे राष्ट्र ब्रिटनच्या कचाट्यातून स्वतंत्र झालं या घटनेला 250 वर्ष लोटली आहेत. एकमेकांच्या विरोधात रणांगणावर उभे ठाकलेले हे देश आज मित्र राष्ट्र म्हणून जगासमोर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वभावातील बेरकीपणा आणि लहरीपणा साऱ्यांच्याच परिचयाचा. अशातच आता ट्रम्प यांच्या भेटीनंतर विनोद आणि कोपरखळ्यांना उधाण आलंय. काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अमेरिकेच्या सत्ता वर्चस्वाचे गुणगान गात म्हणाले की दुसऱ्या विश्वयुद्धात अमेरिकेने हस्तक्षेप केला नसता तर आज युरोपातील लोकांवर जर्मन आणि काही प्रमाणात जपानी भाषा बोलायची पाळी आली असती. आता यामागचा इतिहास लक्षात घेऊया. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये 1941 पर्यंत ॲडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वात नाझी जर्मनीने जवळजवळ संपूर्ण युरोपावर ताबा मिळवला होता. फ्रान्सचा पराभव झाला होता आणि ब्रिटन एकटा लढा देत होता. जर अमेरिकेने शस्त्र पुरवठा केला नसता आणि नंतर स्वतःचं सैन्य पाठवलं नसतं तर जर्मनीला हरवणं अत्यंत कठीण गेलं असतं. दुसरीकडे आशियामध्ये जपान वेगाने विस्तार करत होता. चीनच्या काही भागावर ताबा मिळवल्यानंतर दक्षिण पूर्व आशियाकडे त्यांनी कूच केली. अमेरिकेने पर्ल हार्बरवर झालेल्या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी युद्धात सक्रिय सहभाग नोंदवला. ट्रम्प यांचं वक्तव्य लक्षात ठेवत आपल्या भाषणामध्ये किंग चार्ल्स म्हणाले की जर ब्रिटन नसतं तर अमेरिकेतल्या लोकांवर सुद्धा फ्रेंच भाषा बोलायची वेळ आली असती. आता यामागचा संदर्भ लक्षात घेऊया. 1756 ते 1763 या काळात भयावह युद्ध झालं. हे युद्ध प्रामुख्याने ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात होतं. त्या काळी उत्तर अमेरिकेत दोन्ही देशांच्या वसाहती होता. उत्तर अमेरिकेच्या जमिनीवर आणि तिथल्या व्यापारावर वर्चस्व कोणाचं असावं हा संघर्षाचा मुख्य मुद्दा होता. या युद्धाला 7 इयर्स वॉर्स असं सुद्धा म्हटलं जातं. या युद्धात ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पराभव केला. या विजयामुळे फ्रान्सला उत्तर अमेरिकेतील आपला जवळजवळ सर्व ताबा सोडावा लागला. जर फ्रेंचांनी हे युद्ध जिंकलं असतं तर आज अमेरिकेत इंग्रजीऐवजी फ्रेंच ही मुख्य भाषा असती. किंग चार्ल्स यांनी नेमकं याच मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांना टोमणा मारला.